पगार झाल्यावर जर कुणावर 8 दिवसातच दुसऱ्यासमोर हात पसरण्याची वेळ येत असेल तर ते त्याच्या फसलेल्या आर्थिक नियोजनाचे लक्षण आहे। तशीच काहीशी वेळ आज राज्य सरकारवर आली आहे। अर्थसंकल्प सादर करून जेमतेम 3 महिन्यातच राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 57,000 कोटींच्या पुरवणी मागणी सादर केली। म्हणजेच राज्याची आज आर्थिक स्थिती बिघडलेली आहे, यात काहीच शंका नाही। राज्यावर 9 लाख कोटींचे कर्ज आहे। त्यात अर्थसंकल्प सादर केला मार्च महिन्यात तेव्हा 45,000 कोटींची वित्तीय तूट होती। म्हणजेच राज्याचे उत्पन्न आणि खर्च यातील तूट, त्यातही 57,000 कोटींची पुरवणी मागणी म्हणजेच राज्याची स्थिती बिघडलेली आहे। आणि ह्याला कारणीभूत आहे कुठेतरी रेवडी संस्कृती, लोकानुनयाच्या योजना। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत, तर 57,000 कोटींच्या मागण्या कशासाठी होत असतील याचा अंदाज तुम्हाला देखील आलाच असेल। पण एक नागरिक म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्र राज्याची परिस्थिती उत्तरेकडील राज्यांसारखी व्हावी नाही, तर आपण एक नागरिक म्हणून राज्याच्या आर्थिक स्थिती